नमस्कार, मी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड. अस्मिता विजन न्यूज चॅनलकडून आज एक वेगळ्या विषयावरती मी भाष्य करतो. महाराष्ट्राचं राजकारण एका बाजूला तापलं आहे. अवघ्या महिनाभरात राज्यभरात निवडणुकीची घोषणा होईल, आचारसंहिता लागू होईल. दरम्यान एक ना अनेक कारणावरून राजकारण तापताना दिसत आहे. नुकतेच पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांचं एक विधान आपण एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ऐकलं असेल. ते आपल्या मुलाखतीमध्ये म्हणतात की भाजपामधील एका बड्या नेत्याची अश्लीलता चित्रित झालेली एक क्लिप माझ्याकडे आहे आणि ती क्लिप सध्या माझ्या मोबाईलमधून कोणीतरी डिलीट केली. आता नैतिकतेच्या, संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्या ह्या नालायक भाजपवाल्यांना हा घरचा आयर नाही का? हे भाजपवाले संस्कृतीचे कितीही गप्पा मारू देत. एक बडा नेता म्हणजे नेमकं कोण असेल? संशयाची सुई कुणाकडे असेल? तर निश्चितपणानं सांगतो, आता जे राजकीय पटलावर भाजपच्या जे थैथयाट करून नाचतायत, जे सातत्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला डिवचण्याचं काम करतायत, त्यापैकीच कोणतरी असावं. ते भाजपवाले अतिशय अश्लील कृत्य करत असतील तर त्यांना ह्या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्याचा कोणता अधिकार आहे मला सांगा? यापूर्वी आपण जे सातत्यानं गरळ ओकणारे, कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नसताना मीडियाच्या समोर येऊन नुसती बोंब मारणारे, तोतियेगिरी करणारा माजी खासदार ईडी शिडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या दाखवून सातत्यानं आरोप करत राहायचे. त्याच्याही उघड्या नागड्या आपण अश्लील असणाऱ्या चित्रित झालेल्या काही क्लिप्स आपण पाहिल्या असतील. त्याच्याशिवाय आत्ता एकनाथ भाऊ नाताभाऊ खडसे ज्या क्लिपचा उल्लेख करतायत ती निश्चितपणाने क्लिप दुसऱ्या कुठल्या तरी एका नेत्याची असावी. म्हणजे ह्याचा अर्थ असा, भाजपची संस्कृती अत्यंत नीतिभ्रष्ट झालेली आहे. भाजपच्या कालखंडात, भाजप नेतृत्व करीत असलेल्या कालखंडात लहान मुलीवरती अन्य अत्याचार होताना दिसत आहेत, शाळकरी मुलीवरती अत्याचार होताना दिसत आहेत, महिला सुरक्षित नाहीत. त्यानंतर प्रत्येक पक्षाची तोडमोड करून असंवैधानिकरित्या राजकारण करून महाराष्ट्र चालवला जातोय. गेली अनेक वर्ष, 2-3 वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाहीत आणि अशाही अवस्थेत अतिशय बेसुमाररित्या भ्रष्टाचार करत छत्रपती शिवरायांचा पुतळा पाडला. ह्या हरामखोरांना कुठलीही लाज लज्जा नाही. ह्या भाजपवाल्यांना त्या पुतळा कोसळण्याचं कसलंही सोयरसुतूक नाही. प्रचंड प्रमाणात त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. हा विषय बाजूला ठेवून त्या विषयाला भलत्याच ठिकाणी न्यायचं आणि नको ते आरोप करत राहायचं, त्यामध्ये सावरकर गुंतवायचा आणि त्याच्यावरती चर्चा घडवून आणायची. भाजप सातत्यानं अत्यंत भरकटलेल्या विषयावरती चर्चेला आणत राहतं. मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तरी मराठा समाजातल्या अनेक नेत्यामध्ये भांडण लावण्याचं काम ह्याच फडणवीसांच्या नेतृत्वाखाली झालं. आपण पाहतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये आरक्षणाचा लढा शिस्तबद्धरित्या सुरू असताना भाजपच्या नेत्यांनी एक नवीन कोलीत समोर आणलं आणि त्या माध्यमातून एक नवं ट्विस्ट या ठिकाणी निर्माण केलं. भाजपवाले प्रत्येक प्रश्नावरती, पुतळा पडल्यानंतर आपल्याला आठवत असेल
महाविकास आघाडीनं जोडेमारो आंदोलन केलं, त्याला प्रतिआंदोलन घेतलं. हा किती निर्लज्जपणा आहे. आज नाताभाऊ सारखा ज्येष्ठ नेता अत्यंत जबाबदारीने बोलतोय की एका बड्या नेत्याच्या अश्लील कृत्याबाबतची क्लिप माझ्याकडे पुरावा म्हणून आहे. ह्यांना काही लाजा वाटत नाहीत का? एवढे बेशरम कसे झाले? आणि बेशरम माणसाला त्यांच्या हातामध्ये सत्ता कशासाठी द्यायची, हा खरा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे याबाबत अत्यंत निष्कलंक नेता आहे. ग्रामीण भागातला सगळा पसारा आम्ही पाहतोय. ग्रामीण भागातल्या प्रत्येक जनतेची मतं आम्ही जाणून घेतोय. त्याचबरोबर विचारवंतांची मतं जाणून घेतोय. डॉक्टर, वकील, इंजिनियर, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी ह्या सगळ्यांच्या मनामध्ये जनतेतला खऱ्या अर्थानं जनतेची नस ओळखणारा, जनतेचे प्रश्न जाणणारा, जनतेच्या प्रत्येक प्रश्नाविषयी आस्था असणारा अत्यंत संवेदनशील नेता म्हणून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नाव प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या ओठामध्ये दरवळताना दिसत आहे. माझी प्रत्येक मतदारांना नम्र विनंती आहे, भाजपनं अत्यंत आत्मघातकी स्वरूपाचं राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये केलं, करत आहेत. याही पुढील काळात ह्याच्याही पेक्षा अत्यंत वाईट राजकारण करण्याचा घाट हे भाजपवाले घालतायत, ज्यांची संस्कृती अत्यंत विकृत स्वरूपाची आहे. माणसाला माणूस, भावाला भाऊ, बहिणीला भाऊ अशी कुठलीही नाती न जपणारा, फक्त आणि फक्त प्रत्येक गोष्टीत व्यापार करणारी ही भाजपची वृत्ती अत्यंत बेसुमार आहे. ती आपणाला ठेचायचीच आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये अत्यंत सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून ह्या भाजपवाल्यांना, ह्या नतद्रष्टांना कायमचं गाडा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.